सकाळी घरात नेहमीसारखीच गडबड सुरू होती. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता आणि घरातील प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त होता. या घराची मोठी सून पूजा सकाळपासून एक मिनिटही न थांबता काम करत होती. कधी चहा बनवणं, कधी नाश्ता तयार करणं, कधी घराची साफसफाई. ती तिच्या परीने सगळं नीट करण्याचा प्रयत्न करत होती आणि हॉलमध्ये बसलेल्या होत्या तिच्या सासूबाई शांता काकू स्वभावाने थोड्या कडक होत्या. त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असायची. पण पूजाला नेहमी असं वाटायचं की सासूबाईंना तिचं काहीच आवडत नाही. ती कितीही मेहनत केली तरी काही ना काही चूक नक्की काढली जायची. कधी त्या म्हणायच्या पोळी जाड झाली आहे, तर कधी भाजीला अजिबात चव नाही. या छोट्या छोट्या गोष्टी दिसायला जरी साध्या वाटत असल्या तरी त्या पूजाच्या मनावर खोल परिणाम करत होत्या. तिला असं वाटायला लागलं होतं की तिच्या प्रयत्नांची कुणालाच कदर नाही. हळूहळू तिच्या मनात नाराजी वाढू लागली आणि त्या नाराजीचं रूपांतर रागात होऊ लागलं. ती बाहेरून शांत दिसत होती, पण आतून मात्र खूप काही साचत होतं आणि कधी कधी अशा छोट्या छोट्या गैरसमजामुळेच नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. ही फक्त सुरुवात होती. एक दिवस नेहमीसारखाच दिवस होता, पण त्या दिवशी वातावरणात काहीतरी वेगळं होतं. पूजा नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत होती. ती सगळं नीट करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मनात आधीपासूनच साचलेला त्रास हळूहळू बाहेर येण्याच्या मार्गावर होता. तेवढ्यात हॉलमधून शांता काकूंचा आवाज आला. त्या थोड्या रागातच म्हणाल्या, तुला इतकं साधं काम ही नीट जमत नाही का? हा आवाज ऐकून पूजाच्या मनातलं सगळं साचलेलं दुःख एकदम वर आलं. आजवर ती शांत राहिली होती, सगळं सहन करत होती, पण त्या दिवशी ती शांत राहू शकली नाही. ती रागाने बाहेर आली आणि थोड्या दुखावलेल्या आवाजात म्हणाली, मी प्रयत्न करते ना, पण तुम्हाला कधीच काहीच आवडत नाही. या एका वाक्याने घरातलं वातावरण अचानक बदललं. आता फक्त शब्द नव्हते, तर त्यामागे साचलेली भावना होती. शांता काकू काही क्षण शांत राहिल्या आणि पूजाही. दोघींच्या मनात खूप काही चालू होतं. शांता काकूंना वाटत होतं, मी तिला शिकवतेय, पण ती मला चुकीचं समजते. आणि पूजाला वाटत होतं, मी इतकी मेहनत करते, पण माझी कदरच नाही. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दोघींनाही एकमेकांचं म्हणणं समजून घ्यायचं नव्हतं. त्या क्षणी कोणीच एक पाऊल पुढे टाकलं नाही. आणि कधी कधी नातं तुटायला मोठी कारणं लागत नाहीत. अशा छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू मनात साचत जातात आणि एक दिवस त्या दुराव्यात बदलतात. हीच त्या नात्याच्या तुटण्याची सुरुवात होती. त्या रात्री घरात सगळं शांत झालं होतं. दिवसभराचा गोंधळ थांबला होता, पण शांता काकूंच्या मनात मात्र विचारांचा गोंधळ सुरू होता. त्या एकट्याच कोपऱ्यात बसल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यात हळूहळू पाणी येत होतं. दिवसभरात घडलेल्या गोष्टी त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा फिरत होत्या. त्यांना स्वतःलाच प्रश्न पडत होता, मी खरंच इतकी चुकीची आहे का? हळूहळू त्यांच्या मनातल्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास आठवायला सुरुवात केली. लहानपणीच त्यांचं लग्न झालं, तेव्हाच त्यांनी जबाबदाऱ्या उचलल्या. सासरचं घर, नवीन माणसं आणि त्यामध्ये स्वतःला जुळवून घेणं, सगळं काही त्यांनी हसत हसत सहन केलं. कधी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, कधी स्वतःच्या भावना दाबल्या. फक्त एकच ध्येय होतं, घर नीट चाललं पाहिजे. त्यांनी खूप कष्ट करून हे घर उभं केलं,
प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताने घडवली, मुलाला मोठं केलं, त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली आणि आज त्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर आल्या होत्या जिथे त्यांना फक्त एकच गोष्ट हवी होती, कोणीतरी आपलं म्हणणारं, कोणीतरी ज्याच्याशी त्या मन मोकळं करू शकतील, कोणीतरी ज्याने त्यांना समजून घ्यावं. पण त्या भावना त्या कधीच शब्दात मांडू शकल्या नाहीत, कारण आयुष्यभर त्यांनी फक्त सहन करायला शिकलेलं होतं. भावना व्यक्त करणं त्यांना कधी जमतच नव्हतं आणि कधी कधी आपण जे दाखवतो तेच लोकांना खरं वाटतं. त्यांच्या कडक स्वभावामागे एक खूप प्रेमळ आणि एकटं मन लपलेलं होतं, पण ते कोणालाच दिसत नव्हतं आणि हाच गैरसमज या नात्यात दुरावा निर्माण करत होता. एक दिवस सगळं नेहमीसारखंच सुरू होतं. घरात आपापल्या कामाची धावपळ चालू होती आणि पूजा देखील नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होती. पण अचानक एक अनपेक्षित घटना घडली. शांता काकू अचानक बेशुद्ध पडल्या. त्या जमिनीवर कोसळल्या आणि काही क्षणांसाठी सगळं स्तब्ध झालं. घरात एकच गोंधळ उडाला. पूजा घाबरली. तिला काहीच सुचत नव्हतं. पण त्या क्षणी तिने वेळ न दवडता निर्णय घेतला. तिने लगेच शांता काकूंना उचललं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. रस्ताभर तिच्या मनात एकच विचार चालू होता, त्यांना काही झालं तर. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि गंभीर आवाजात म्हणाले, त्यांना खूप ताण आहे आणि शरीर खूप कमजोर झालं आहे. हे ऐकताच पूजाच्या मनाला एक मोठा धक्का बसला. तिच्या डोळ्यांसमोर गेल्या काही दिवसांच्या सगळ्या गोष्टी फिरू लागल्या. सासूबाईंशी झालेलं भांडण, त्यांच्यावर केलेला राग, त्यांचं एकटेपण आणि त्या क्षणी तिला स्वतःची चूक जाणवली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती मनातल्या मनात म्हणाली, मी कधीच त्यांना समजून घेतलं नाही. तिला कळलं की ज्या गोष्टींना ती राग समजत होती त्या खरं तर त्यांच्या आतल्या वेदना होत्या. तो क्षण पूजासाठी एक मोठा धडा होता आणि कधी कधी अशाच एका घटनेमुळे आपण लोकांना नव्याने पाहायला शिकतो. हा क्षण या नात्याला बदलण्याची सुरुवात ठरणार होता. त्या दिवसापासून पूजाच्या वागण्यात एक शांत बदल दिसायला लागला. ती आता फक्त काम करत नव्हती, तर सासूबाईंची मनापासून काळजी घ्यायला लागली होती. ती वेळेवर त्यांना औषधं द्यायची, त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची, त्यांना आवडणारं जेवण बनवायची आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ बसून बोलायची. त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून ती तिचं प्रेम व्यक्त करू लागली आणि हळूहळू त्या घरातलं वातावरण बदलायला लागलं. शांता काकू ज्या आधी नेहमी गंभीर आणि कडक दिसायच्या, त्यांच्या चेहऱ्यावर आता हलकं हसू दिसायला लागलं. त्यांच्या डोळ्यात समाधान दिसत होतं, कारण त्यांना आता कोणीतरी आपलं आहे ही भावना जाणवायला लागली होती. आणि कधी कधी नातं बदलायला मोठ्या गोष्टी लागत नाहीत, फक्त थोडं प्रेम, थोडी काळजी आणि थोडा वेळ इतकंच पुरेसं असतं. एक दिवस घरातलं वातावरण शांत होतं. पूजा हळूच जाऊन शांता काकूंच्या बाजूला बसली. त्या दोघींमध्ये काही क्षण शांतता होती, पण त्या शांततेतही खूप काही बोलायचं बाकी होतं. शांता काकूंनी हळूच पूजाचा हात हातात घेतला. त्यांच्या हाताचा स्पर्शही आज वेगळाच वाटत होता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि थरथरणाऱ्या आवाजात त्या म्हणाल्या, मला माफ कर बाळा, मी तुला कधी समजून घेतलं नाही. हे शब्द ऐकून पूजाचं मन भरून आलं. तिच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले. ती लगेच म्हणाली, माफ कर आई, चूक माझीही होती. त्या एका क्षणी दोघींच्या मनात साचलेलं सगळं दुःख जणू वाहून गेलं. ते फक्त शब्द नव्हते, तर त्यामागे होती खरी भावना.
खरं प्रेम. त्या दिवशी त्या दोघी सासू आणि सून म्हणून नाही तर दोन माणसं म्हणून एकमेकांसमोर उभ्या होत्या, ज्या एकमेकांना समजून घेत होत्या, एकमेकांच्या वेदना जाणून घेत होत्या. त्या क्षणी त्या नात्याला एक नवीन अर्थ मिळाला. आता त्यात राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त प्रेम आणि समजूतदारपणा होता. आणि कधी कधी एक माफ करा नातं पूर्णपणे बदलून टाकतं. हा क्षण त्या दोघींच्या आयुष्यातील सर्वात सुंदर वळण ठरला आणि याच क्षणापासून त्या नात्याने एक नवीन सुरुवात केली. त्या दिवसानंतर त्या घरात सगळंच बदललं होतं. पूर्वी जिथे छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे, तिथे आता शांतता आणि समजूतदारपणा दिसायला लागला. हळूहळू राग कमी झाला आणि त्या जागी प्रेम वाढायला लागलं. घरातलं वातावरण आता हलकं आणि आनंदी झालं होतं. दोघींच्या वागण्यातही एक मोठा बदल दिसत होता. पूजा, जी आधी सासूबाईंना थोड्या अंतरावर ठेवायची, ती आता त्यांना मनापासून आई म्हणू लागली होती. आणि शांता काकू, ज्या आधी कडक आणि थोड्या दूर वाटायच्या, त्या आता प्रेमाने पूजाला माझी मुलगी म्हणू लागल्या. त्या दोघींमधलं नातं आता फक्त सासू सुनच राहिलं नव्हतं. ते नातं आता विश्वासाचं होतं, प्रेमाचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं समजूतदारपणाचं होतं. आणि कधी कधी नातं बदलायला खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत. फक्त एकमेकांना समजून घेणं, थोडं प्रेम देणं आणि मनापासून स्वीकारणं इतकंच पुरेसं असतं. कधी कधी आपण नात्यांकडे चुकीच्या नजरेने पाहतो. आपल्याला वाटतं की समस्या खूप मोठी आहे, पण खरं पाहिलं तर त्या नात्यांमध्ये समस्या नसतेच, तर फक्त गैरसमज असतात. असं गैरसमज जे हळूहळू मनात साचत जातात आणि दोन माणसांमध्ये अंतर निर्माण करतात. पण जर आपण थोडा वेळ काढून एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्या नात्यात थोडंसं प्रेम दिलं, तर तेच नातं पुन्हा नव्याने फुलू शकतं. कारण नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त समजूतदारपणा, थोडं संयम आणि मनापासून दिलेलं प्रेम इतकंच पुरेसं असतं. आणि जेव्हा हे सगळं एकत्र येतं, तेव्हा कोणतंही नातं सुंदर बनू शकतं. या कथेचा शेवट करताना आमच्याकडून एक छोटीशी विनंती आहे. जर ही कथा तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली असेल, जर या कथेमध्ये तुम्हाला तुमचं किंवा तुमच्या घरचं नातं दिसलं असेल, तर थोडा वेळ काढून या कथेवर तुमचा प्रतिसाद नक्की द्या. कारण तुमचा एक छोटासा प्रतिसाद आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा असतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमचं प्रेम नक्की दाखवा. तसंच कमेंटमध्ये नक्की लिहा, सासू सून नातं प्रेमाने जपा. तुमचा प्रत्येक कमेंट ही कथा अजून लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करतो. आणि जर तुम्हाला अशाच मनाला भेटणाऱ्या, वास्तवाशी जोडलेल्या कथा ऐकायला आवडत असतील, तर मनस्पर्श कथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे तुम्हाला मिळतील नात्यांची खरी किंमत सांगणाऱ्या कथा आणि आयुष्याला नवी दिशा देणारे संदेश. शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते, नातं सासू सूनचं असलं तरी ते आई मुलीचं बनायला फक्त थोडं प्रेम आणि समजूतदारपणा